शेतकरी मित्रांनो, 2022 पासून प्रलंबित असलेली विमा रक्कम आणि यंदाच्या खरीप हंगामातील 2308 कोटी रुपये अशी 2555 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. खरीप 2024 मध्ये राज्यात विक्रमी 1,71,00,000 विमा अर्ज आले होते. त्यापैकी छाननी केल्यानंतर 1,65,00,000 अर्ज ग्राह्य मानण्यात आले होते. त्यापैकी केवळ 64,00,000 अर्जदारांचे दावे ग्राह्य मानून विमा रक्कम वितरित करण्यात येणार आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जवळपास पीक विमा मंजूर झालेला आहे. आता हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला आहे, या संपूर्ण विषयाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकरी पीक विमा संदर्भात मोठी अपडेट आलेली आहे. भरपूर दिवसापासून पीक विम्याची ते वाट बघत होते. तर तुम्हाला सांगतो की पीक विमा संदर्भात शासनाने जी.आर. काढलेला आहे. पीक विमा मंजूर झालेला आहे. लवकरच महाराष्ट्रातील जिल्ह्यात पीक विमा आता सुपूर्द करून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना अनुदान पीक विमा देत असते. अनुदान पीक विमा त्याचप्रमाणे पीक कर्ज या सर्व सोयी सुविधा देत असतात. आता पीक विमा संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे. नेमकं कोणाच्या खात्यात कधी आणि कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मंजूर झालेला आहे, चला तर ही माहिती बघूया. शेतकरी मित्रांनो, विमा कंपन्यांना देय असलेली प्रलंबित राज्य हिंसा अनुदानापोटी 2,552 कोटी वितरित करण्यास मान्यता दिल्यानंतर विमा रक्कम जमा करण्यास कंपन्यांनी मान्यता दिली आहे. विमा कंपन्यांनी खरीप 2022 आणि रब्बी 2022 व 23 मधील 2,87,00,000, खरीप 2023 मधील 181 कोटी व 2023 व 24च्या रब्बी हंगामातील 63 कोटी 14,00,000 आणि यंदाच्या खरीप हंगामातील म्हणजे 2,308 कोटी अशी 2,555 कोटी रुपयांची विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. 1 रुपयातील पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2024 मध्ये 1,71,00,000 शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला होता. त्यापैकी 5,00,000 अर्ज अपात्र ठरवले होते. उर्वरित 1,65,00,000 अर्जांपैकी 64,00,000 अर्जदार शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले होते. त्यापोटी 2,300 कोटी रुपयांची विमा रक्कम निश्चित केली होती. शेतकरी मित्रांनो, राज्यात राबविण्यात येत असलेल्या पीक विमा योजनेसाठी निश्चित केलेल्या कंपन्यांची भारतीय कृषी विमा कंपनी ही समन्वयक कंपनी आहे. या कंपनीने खरीप 2023 व रब्बी 2023 व 24 मधील विमा कंपन्यांकडून राज्य शासनास अपेक्षित परतावा रक्कम, खरीप 2023 मधील नाकारलेल्या अर्जाचा जमा, शेतकरी हिस्सा विमा हप्ता रक्कम यामधून खरीप 2023 व रब्बी 2023 व 24, खरीप 2024 मधील राज्याच्या वाट्याचा विमा हिस्सा, खरीप 2024 मधील उर्वरित अग्रिम हिस्सा विमा अनुदान तसेच मागील खरीपातील उर्वरित राज्य वाट्याच्या शेतकरी हिस्सा विमा हप्ता अनुदान रक्कम देण्याची विनंती केली आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानुसार खरीप 2023 मधील 1,087 कोटी 7,00,000, रब्बी 2023 व 24 मधील 193 कोटी 67,00,000 अशी 2,180 कोटी 75,00,000 रुपयांची रक्कम सरकारला परतावा रक्कम म्हणून विमा कंपन्यांनी देणे अपेक्षित होते. त्यापैकी कंपन्यांनी खरीप 2023 मधील 505 कोटी